तर महायुती महाविकास आघाडी यांच्या चर्चा एकत्र येण्याबद्दल किंवा दूर जाण्याबद्दल होत असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं एका युतीची जोरदार चर्चा आहे। ही युती आहे अर्थातच ठाकरे बंधूंची। दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत हे तर आता स्पष्ट आहे, पण ठाकरे बंधू एकत्र येण्याचं नेमकं अडलंय कुठे? कारण महापालिका निवडणुकांची घोषणा झाली, 23 तारखेपासून अर्ज दाखल करायचे आहेत। असं असताना ठाकरे बंधूंनी अजूनही त्यांच्या युतीची घोषणा मात्र केलेली नाहीये। त्यामुळे या युतीची अधिकृत घोषणा केव्हा होईल ते 1 ते 2 दिवसात केली जाईल असं दोन्ही बाजूंकडून सांगितलं जात आहे। भेटीगाठींचा अखंड सिलसिला मात्र सुरू आहे। आज उद्धव ठाकरेंचा कोणता तरी संदेश घेऊन संजय राऊत, अनिल परब यांनी शिवतीर्थ गाठलं, राज ठाकरेंचं निवासस्थान। त्यानंतर राज ठाकरे, संजय राऊत, अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांच्यात खलबत झाल्याची माहिती आहे, पण कोणती ठोस माहिती किंवा ठोस खलिता जनतेच्या भेटीसाठी पाठवण्यात आला नाही। यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांचं बैठकीचं सत्र पार पडलं, पण अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी 2 ते 3 दिवसांची वाट पाहावी लागेल अशी चिन्ह आहेत। त्यामुळे चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येते किंवा त्याची घोषणा कधी होते हे पाहावं लागेल। तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवरती प्रतिक्रिया कोणत्या आल्यात त्याही पाहूया। सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। चर्चेअंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल। काँग्रेस बरोबर असेल का? मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही। एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू। युतीची घोषणा कोणत्या तारखेला केली जाऊ शकते? कमी दिवस राहिलेले आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। काय अडचण आम्हाला वाटत नाही। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये लोक विकसित मुंबईकरता मतदान करणार आहे। 45 वर्ष महापौर ज्यांचा होता त्यांनी साध्या ड्रेनेज लाईन सुद्धा केल्या नाही आणि कधीही मुंबईच्या विकासाचा संपूर्ण विजन आराखडा तयार केला नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारने विकसित मुंबई 2029, विकसित मुंबई 2035, विकसित मुंबई 2047चा जगातलं आंतरराष्ट्रीय शहर बनण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, त्यामुळे आम्हाला मतदान होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।